कशा प्रकारे एका मुलीने माझ्या मित्राला उद्ध्वस्त केलं, म्हणजेच डिस्ट्रॉय केलं आणि कशा प्रकारे माझ्या मित्राने डिस्ट्रक्ट होऊन उद्ध्वस्त होऊन स्वतःला इम्प्रूव्ह केलं, हे सगळं मी या व्हिडिओत सांगणार आहे. मी आणि माझा मित्र जवळजवळ 7वी-8वीपासून सोबत होतो. माझ्या मित्राला तेव्हापासूनच आपली गर्लफ्रेंड असावी, एक मुलगी असावी जी आपल्याला प्रेम करेल असं नेहमी वाटायचं. कारण तो लहानपणापासूनच लव्ह स्टोरीजबद्दल मूव्हीज गोष्टी बघायचा. त्याने स्वतःवर एफर्ट पुट इन करायला सुद्धा सुरुवात केली. त्याने सोशल स्किल्सला डेव्हलप केलं, लुक्स मॅक्सिंग केली आणि काही प्रमाणात बॉडीसुद्धा बनवली जिमला जाऊन. आता आम्ही 11वीत पोहोचलो होतो. तो आता आधीपासून खूप इम्प्रूव्ह झाला होता, लुक्स वाईज, फिजिक वाईज आणि इतर गोष्टी. आणि त्याला जी इच्छा होती गर्लफ्रेंडची ती पण पूर्ण झाली. त्याला फायनली गर्लफ्रेंड भेटली. तो मला सांगायला लागला की आयुष्यभर तो ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होता ती गोष्ट त्याला फायनली भेटली. पण त्याच्या आयुष्यात जे वादळ येणार होतं त्याची त्याला कल्पनासुद्धा नव्हती. त्याने पहिल्या दिवशी तिच्यासोबत चॅटिंग केली, बोलणी झाली आणि अशा प्रकारे संध्याकाळ झाली. आता त्याला प्रश्न पडलं, आता काय, मी आता काय करू? कारण ज्या गोष्टीसाठी त्याने आयुष्यभर तळमळ केली ती गोष्ट तर त्याला भेटली, आता काय? आणि मोस्ट ऑफ द बिलियनर्ससुद्धा याच कारणामुळे डिप्रेस असतात, कारण त्यांच्याकडे कसलं कारण नसतं. कारण जे काही पाहिजे ते तर त्यांना मिळालं, आता काय? अशाच प्रकारे 2-3 दिवस झाले हाय हॅलो चॅटिंग वगैरे करून. आणि त्यावेळी शाळेला सुट्टी पण होती आणि तेव्हा नुकतंच कोरोनाचं प्रमाण कमी झालेलं, म्हणून त्यांची समोरासमोर बोलणी नाही व्हायची. अशाच प्रकारे 5-6 दिवसापर्यंत असंच चालू राहिलं. आणि पुढील दिवसापर्यंत त्याने तिला मेसेज वगैरे काहीच नाही केलं. ती त्याला मेसेज टेक्स्ट करायची, पण माझा मित्र तिला इग्नोर करण्याचा प्रयत्न करायचा. कारण त्याला असं वाटायचं की जर त्याने तिला इग्नोर केलं तर त्याला ती जास्त रिस्पेक्ट देईल, जास्त कदर करेल. त्याने मस्तपैकी जिम केली आणि घरी परतत होता. घरी पोहोचल्यावर त्याने तिच्या JFला टेक्स्ट केलं, विचारलं काय झालं. JF बोलली काही नाही, कारण ती त्यावर रागवली होती. आणि मुलींना राग आल्यावर मुली बघा काही नाही करतात. माझ्या मित्राने तिला विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही? ती बोलली, हो करते ना. मग त्याने विचारलं, मग असं का वागतेस? माझा मित्र त्याला विचारत नव्हता, सरळ आरोप घालत होता. कारण माझ्या मित्राला असं वाटायचं की जर तो फेक रिॲलिटी दाखवेल तर ती याच्यावर मरेल. पण हे आता तिला पण समजलं होतं, ती काय मूर्ख नव्हती. पण याने तिला काही प्रॉब्लेम नव्हती. आणि नंतर माझ्या मित्राने सरळ तिच्यावर आरोप लावलं की तू माझ्यावर प्रेमच नाही करत. ती पण बोलली, तुला माझी पर्वा नाही? माझा मित्र बोलला, हो. कारण माझ्या मित्राने तिला असा कॅरेक्टर दाखवलेलं ज्याला कशाने फरक नाही पडत. त्याने सांगितलं, ठीक आहे, माझ्या सगळ्या आठवणी डिलीट कर. तिने जेवढे फोटो स्नॅप्स याला पाठवले होते ते सगळे याने डिलीट केले. हा स्वतःला खूप कूल समजायला लागला. आणि नंतर ती बोलली, आता आपलं काहीच संबंध नाही. याने पण होमध्ये उत्तर दिलं. पण खरं तर तो इतका आतून तडपला होता, कारण याला असं वाटलेलं की ती रडेल, गयावया करेल. पण झालं याचं उलट. त्याला वाटलं 2-3 दिवसाने ती परत याच्याकडे येईल, पण नाही, ती आलीच नाही. याने ते 2-3 दिवस कसेबसे काढले. नंतर तो इतका तडपला होता आतून. हा तिला मेसेज करत होता, ती इग्नोर करत होती. कॉल लावायचा, कधी स्वतःच्या फोनने, कधी बाबांच्या फोनने. आणि ती फोन उचलायचीच नाही, कारण त्याच्या घरी पॅरेंट्स असायचे. आणि शेवटी त्याने स्वतःची रडतानाची व्हिडिओ काढून तिला पाठवली. तिने ती व्हिडिओ बघितली आणि तिच्या मनात जेवढी रिस्पेक्ट त्याच्याबद्दल होती ती सगळी उतरली. तिला समजलेलं, हा जसा स्वतःला दाखवत होता तसा नाही आहे. तिने त्याला ऑन द स्पॉट ब्लॉक केले. आणि नंतर झोपताना त्याच्या मनात असले विचार आलेत, असले नाहीत की त्याचा एक पार्टनर गेलं वगैरे, असले की ज्या मिशनसाठी आयुष्यभर प्रयत्न केलं ते त्याला भेटून पण गेलं. दुसऱ्या दिवशी त्याला काहीच करण्याचं मन नव्हतं करत, ना कसलं काम, ना जिमला जायचं. त्याने ठरवलं, ज्या गोष्टीपासून त्याला आनंद मिळतो ती गोष्ट करणार नाही. ना जिम, ना गेम्स आणि नाही तो प्रोटीन खाणार. कारण त्याला स्वतःला शिक्षा द्यायची होती. तो रोज 8 किलोमीटर लांब एका दत्त टेकडीवर जायचा. तिथे
मेडिटेशन करायचा, ध्यान करायचा आणि त्याने सर्वात डेंजर पर्याय ते म्हणजे त्याने स्वतःचा मोबाईल घेऊन जाणं बंद केलं. त्याला त्याचे घरातले ओरडायचे, त्याला काहीच फरक नाही पडायचं. तो लिटरली मॉन्क मोडमध्ये गेलेला. नंतर त्याने एक चॅलेंज घेतलं, 100 डेज यूट्यूबवर कंटिन्युअस कंटेंट अपलोड करायचं. कारण त्याला काहीतरी काम पाहिजे होतं, ज्याने त्याचा मेंदू शांत राहील. कारण जेव्हा जेव्हा तो रिकामटेकडा असायचा तेव्हा तेव्हा त्याचा मेंदू त्याला ऐकवायचा. त्याला असं वाटायचं त्याच्या डोक्यात एक कोणीतरी मोठा माणूस आहे, ज्याने त्याच्याकडून एक्सपेक्टेशन ठेवलेली. त्याने ते 100 दिवसांचं चॅलेंज कंप्लीट केलं आणि त्याचे 1,500 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि नंतर जे काही त्याच्यासोबत घडलं ते सगळं त्याने मला सांगितलं. अँड आय एम सॉरी, मी त्याचं आणि त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला नाही सांगू शकत, ड्यू टू प्रायव्हसी रिझन्स. तर यावरून आपल्याला काय शिकवण मिळते? हेच की तुम्ही कोणत्याही फेजवरून गेला आहात, यू कॅन ऑलवेज इम्प्रूव्ह युअर सेल्फ. फॉर एक्झाम्पल ब्रेकअप, कोणत्या रिलेटिव्हची डेथ, काहीही. कारण 10 दिवसांच्या रिलेशनने त्यावर इतका इम्पॅक्ट टाकलं की तो पूर्णपणे बदलून गेला. आणि ह्याचा श्रेय जातो डोपामाइन डिटॉक्सला. कारण त्याने या घटनेतून टाईमपास केला नाही, कसली फालतूची हॅपीनेस घेतली नाही. यालाच डोपामाइन डिटॉक्स म्हणतात. बाय द वे, डोपामाइन डिटॉक्सवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेन. तोपर्यंत बाय बाय अँड स्टे स्ट्रॉंग.